नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण सर्व इथं आलेलो आहोत हायटेक शेतीचा नवा हुंकार या जैन हिल्स येथे सुरू झालेल्या कृषी महोत्सवामध्ये भाग घेतलेला आहे। इथं आपण आमच्या बॅक साईडला जर बघितलं मागच्या बाजूला तर इथं आपण सर्व वेगवेगळ्या केळीच्या जाती लावलेल्या आहेत। भारतीय केळी का तर त्यांचं उगम हा भारतातला आहे, त्यामुळे आपण त्यांना भारतीय केळी म्हणतो। या सर्व टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाचा वापर करून आपण इथं रोपं बनवलेली आहेत। त्यामध्ये सर्वात प्रथम आपण बघितली असेल तर पहिला व्हरायटी जी आहे ते इलाकी व्हरायटी, जी खाण्यासाठी खूप चवीला गोड असते। साधारणतः 12 महिन्याचा कालावधी असतो त्या व्हरायटीचा। दुसरी व्हरायटी जी आहे ती लाल केळी। सर्वांचं बघण्याचं एक महत्त्व आहे की लाल केळी, कारण लाल केळी अजून कोणी बघितलेली नाही बहुतेक महाराष्ट्रीय शेतकऱ्यांनी। तिचा कालावधी साधारणतः 14 महिन्याचा असतो, 14 ते 16 महिने, एक 20-22 किलोपर्यंत वजन मिळतं। आणि ती ज्यांना पोटाचे विकार आहेत, शुगर आहेत, या पेशंटला डॉक्टरसुद्धा रिकमेंड करतात, तर ते एक आयुर्वेदिकदृष्ट्या त्याला खूप महत्त्व आहे। नंतर नेंद्रन व्हरायटी एक आहे। नेंद्रन व्हरायटी स्पेशली वेपर्स बनवण्यासाठी वापरली जाते। जे आपण मार्केटमध्ये पिवळ्या रंगाचे वेपर्स बघतो, हे वेपर्स या नेंद्रन ह्या जातीचे बनवलेले असतात। त्यानंतर कर्पूरवल्ली व्हरायटी आहेत। बंथल व्हरायटी एक लावलेली आहेत। बंथल व्हरायटी कच्च्या केळीची भाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे। वेस्ट बंगाल, ओरिसा आणि काही कोस्टल बेल्ट जो आहेत या भागामध्ये लग्न समारंभ असू द्या, तुमचे पूजापाठ असू द्यात, त्या प्रत्येक ठिकाणी ती केळीचा भाजी ही महत्त्वाची मानली जाते। नंतर पुवन व्हरायटी आहेत। पुवन व्हरायटी खाण्यासाठी खूप चविष्ट असते आणि तिला खूप सुवास येतो। आणि आपल्या मागच्या बाजूला जी व्हरायटी बघत आहात आपण, ही ग्रँड 9 व्हरायटी। ग्रँड 9 ही व्हरायटी सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे, जे G9 म्हणून आपण तिचा उल्लेख करत असतो। या सर्व जातीची लागवड आपण 18 मे 2024 रोजी लागवड केलेली आहे। आजच्या तारखेला आपले बरोबर 7 महिने 8 दिवस या व्हरायटीला पूर्ण झालेले आहेत। पण या 7 महिने 8 दिवसामध्ये आपण लागवड केलेली आहे, यामध्ये जवळजवळ 98% ही निसवड पूर्ण केळीची झालेली आहे। का निसवड झाली? गादी वाफावरती आपण लागवड केलेली आहे, डबल लॅटरल दिलेले आहेत। डबल लॅटरल का दिल्या? कारण झाडाच्या एका बाजूने जर ड्रीप संच बसवलेला असेल तर 50% मुळा या कार्यक्षम राहतात आणि 50% मुळा पावसाळा गेल्यानंतर या पाण्याअभावी अकार्यक्षम होतात। म्हणून दोघं बाजूने मुळा दिल्यामुळे, पाणी दिल्यामुळे काय होतं की दोघं बाजूने खताचं व्यवस्थापन करता येतं, पाणीसुद्धा कमी लागतं आणि चारही बाजूच्या मुळा या कार्यक्षम राहतात। परिणामी झाड सुदृढ राहतं आणि त्याला सपोर्ट देण्याची आवश्यकता भासत नाही आपल्याला। 50% प्लॉटमध्ये आपण प्लास्टिक मल्चिंगचा वापर केलेला आहे। प्लास्टिक मल्चिंग आणि विदाऊट मल्चिंग याचा आपण फरक दाखवलेला आहे। मल्चिंगचा वापर केल्यामुळे आपल्याला निंदणीचा त्रास जो आहे किंवा निंदणीसाठी जी मेहनत घ्यावी लागते ती कमी होते। जास्त पाऊस पडला तर जमिनीमध्ये जे अन्न घटक आपण दिलेले आहेत, ज्याचा निचरा होऊन जाणार आहे, ते निचरा होऊन जाण्यापासून आपण बचाव करतो। जास्त उन्हापासून आणि थंडीपासून सुद्धा आपण त्या मल्चिंग पेपरमुळे बचाव करू शकतो। एकंदरीत जर बघितलं तर प्लास्टिक मल्चिंगमुळे एवढं सर्व तुमचे फायदे होत आहेत, त्या व्यतिरिक्त पाण्यामध्ये बचत होते, कारण इव्हॅपोरेशन लॉसेस कमी होतात आणि साधारणतः 25 दिवस केळी ही लवकर हार्वेस्टिंगला येते। अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपण काटेकोरपणे करू शकतात। 100% खतं ही आपण ड्रीपच्या माध्यमातून दिलेले आहेत, बेसल डोस कोणताही दिलेला नाही। त्यामुळे आपण मागच्या बाजूला बघू शकतो की सर्व केळी जी आहेत ही निसवण झालेली आहेत। यामध्ये केळी ही निर्यातक्षम केळी कशी बनवायची, निर्यातीसाठी प्रोत्साहन कसं द्यावं आणि ती केळीची गुणवत्ता कशी आपल्याला टिकवून ठेवायची आहे, यासाठी आपण इथं प्रात्यक्षिक पण शेतकऱ्यांना दाखवत आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम आपण बर्ड इंजेक्शन केलेलं आहे। बर्ड इंजेक्शन केल्यामुळे थ्रिप्स या कीटकाचा कंट्रोल होतो। त्यानंतर केळफूल बाहेर आल्यानंतर त्यावरती आपण स्प्रेइंग घेतो इमिडाक्लोप्रिडचे, ज्यामुळे फ्लोरेट्समध्ये जे सेकंडरी रस्टिंग थ्रिप्स राहतात ते पण आपण कंट्रोल करतो। फ्लोरेट्स काढले जातात। प्रत्येक केळीला टोकावरती फूल असतं, छोटंसं फूल, ते फूल काढलं जातं, फ्लोरेट्स काढले जातात। या पिक्चरमध्ये आपण बघू शकता की कशा पद्धतीने आपण याचे फ्लोरेट्स काढलेले आहेत। अशा पद्धतीने प्रत्येक केळीच्या टोकावरती जे फूल असतात ते फूल आपण काढलेलं आहे। त्यानंतर हँड थिनिंग, केळीच्या घडाला साधारणतः 10, 12, 13, 15 पर्यंत वेगवेगळ्या फण्या पडतात वातावरणानुसार। आपण प्रत्येक ठिकाणी 8 किंवा 9 फण्या मेंटेन करतो। त्यानंतर 2 फण्या काढून शेवटच्या केळीला 2 केळी मेंटेन ठेवतो आणि त्यानंतर केळफूल काढायचं। हे झाल्यानंतर या ठिकाणी एज टॅगिंग लावलं जातं। आपण बघू शकतात प्रत्येक केळीला आठवड्यानुसार, कोणत्या आठवड्यात ती केळी निसवली आहे त्यानुसार कुठं हिरवी रिबीन लावलेली आहेत, कुठं ब्लॅक कलरची आहेत, कुठं ब्लू कलर आहेत, कुठं येलो कलर आहेत, कुठं व्हाईट कलरची रिबीन लावली आहेत। ही रिबीन का लावायची असते? कारण जागतिक बाजारपेठेमध्ये 12 आठवड्याची केळी ही कापणी केली जाते। का 12 आठवड्याची केळी कापली जाते?
कारण सर्व केळीला एकाच वेळेस पिकायला पाहिजे आणि एकाच वेळेस एकसारखा कलर यायला पाहिजे. जर आपण एका बॉक्समध्ये किंवा एका ट्रकलोडमध्ये 11, 12, 13, 14 आठवड्याची केळी जर कापणी केली तर तिला एकसारखा पिवळा धम्मक कलर येत नाही. कोणती केळी लवकर पिकणार, कोणती केळी उशिरा पिकणार. मग जी केळीची मागणी आपल्याला मार्केटमध्ये आहे ती केळी पिकवायची आहेत, म्हणून आपण त्याला एज टॅगिंग लावलेलं आहे. त्यानंतर त्याला ब्लू कलरची स्कर्टिंग बॅग लावलेली आहे. स्कर्टिंग बॅगच्या आतमध्ये आपण इंग्लिश न्यूजपेपर लावलेले आहेत. कारण स्कर्टिंग बॅग का लावायची आहेत? धूळ, उष्णता म्हणजे तापमानातील UV रेज जे म्हणतो आपण, ते UV रेजपासून संरक्षण व्हावं. कमी ज्यावेळेस टेम्परेचर डाऊन होतं त्यावेळेस थंडीपासून संरक्षण व्हावं, कीटकांपासून संरक्षण व्हावं, यासाठी स्कर्टिंग बॅग लावायची आहे, जेणेकरून आपल्या केळीची जी गुणवत्ता आहे ही शेवटपर्यंत टिकून राहील. यासाठी आपण स्कर्टिंग बॅगचा वापर केलेला आहे. आणि साधारणतः पुढील 55 ते 60 दिवसामध्ये ही केळी आपली कापणीला येणार आहेत. म्हणजे लागवडीपासून जर तुमचं योग्य प्रकारे नियोजन असेल, गादी वाफा, डबल लॅटरल, 100% फर्टिगेशन, फ्रूट केअर मॅनेजमेंट जर असेल तर 9 महिन्यामध्ये शेतकरीसुद्धा केळी कापणी करू शकतात. आणि आपण जर आपल्या केळी पट्ट्यामध्ये जर बघितलं, रावेरा, यावल, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर, काही आपला बडगाव, चाळीसगाव परिसरामध्ये जे शेतकरी पूर्ण टेक्नॉलॉजी, जैनची टेक्नॉलॉजी फॉलो करतात ते 9 महिन्यामध्ये, 9.5 महिन्यामध्ये पूर्ण केळी कापणी करतात. या केळीला खताचं व्यवस्थापन हो पा केळीचं झाड केवढं रेंज नाही वाटते इथं. की आपण 100% ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून खतं रिकमेंड करतो. त्यामध्ये अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनामध्ये आपण 200 ग्रॅम नत्र, 70 ग्रॅम स्फुरद आणि 400 ग्रॅम पालाश या अन्न घटकाचं आपण रिकमेंडेशन दिलेलं आहे, जे जैन इरिगेशनच्या R&D फॉर्मवरती आपण रिसर्च केलेला आहे, त्यानुसार आपण रिकमेंड केलेलं आहे. तर केळी ह्या पिकाला आपण जो आपला जैन इरिगेशनचा जो शेड्यूल रिकमेंड केलेला आहे त्यामध्ये पहिल्या 2 महिन्याचा खताचा शेड्यूल वेगळा आहे, 3रा 4थ्या महिन्याचा वेगळा आहे, 5वा 4था 5वा 6वा महिना याचा वेगळा आहे. आणि निसवड झाल्याच्या नंतर 70% केळी कापणी जाईल या पद्धतीने आपण नियोजन करतो. यामध्ये पहिल्या 2 महिन्यामध्ये नत्र या अन्न घटकाची गरज ही कमी असते. 3रा 4था 5वा 6वा ह्या महिन्यामध्ये नत्र या अन्न घटकाची गरज ही सर्वात जास्त असते. कारण वाढीचा कालावधी असतो, व्हेजिटेटिव्ह ग्रोथचा असतो, काहीक वाढ होण्याची आवश्यकता असते. आणि नंतर निसवड सुरू होईल तेव्हापासून नत्र हे कमी लागतं. पालाश हा अन्न घटक सुरुवातीपासून शेवटपर्यंत सारखा लागतो आपल्याला पिकाला. आणि फॉस्फरस हा जो अन्न घटक आहे स्फुरद, हा पहिल्या 4 महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे. या व्यतिरिक्त मॅग्नेशियम सल्फेट आहेत, कॅल्शियम नायट्रेट आहेत, मायक्रोन्यूट्रिएंट आहेत. मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार आपण अन्न घटक कोणते कमी जास्त करायचे हे आपण रिकमेंड करतो. पिवळ्या मातीची जमीन असेल तर फेरस हा अन्न घटक जास्त लागणार, काळ्या मातीची जमीन असेल तर झिंक हा अन्न घटक जास्त लागणार, कॅल्शियम नायट्रेट जास्त लागणार, मॅग्नेशियम सल्फेटसुद्धा सुरुवातीपासून शेवटपर्यंत सारख्या प्रमाणात. हे जे आहे ना हा केळी मॅनेजमेंट आहे, इथे बाकीचा विषय आहे. केळी मॅनेजमेंट आपल्याकडे केळी बी असते, केळी तर आहेच, ज्ञान कोणी देत सांगणार तुम्ही सांगता माहिती कलाकार निघले का धुवा